वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वेताळ टेकडी वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वेताळ टेकडी वाचलीच पाहिजे। कायदे कशाला वृक्षतोड करायला, अरे नवीन कायदे कशाला वृक्षतोड करायला, वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वेताळ टेकडी वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वाचलीच पाहिजे, वेताळ टेकडी वाचलीच पाहिजे। पर्यावरणाचा राज करणाऱ्या सरकारच्या बैलाला लाकूडतोडा सरकारच्या बैलाला, अरे या तीन ठिकाणी सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आवाज कुणाचा? शिवसेनेचा। हृदय सम्राट छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे, थांबलीच पाहिजे। पत्रकारांना मारहाण करणाऱ्या सरकारी कार्यकर्त्यांचा, पत्रकारांना मारहाण करणाऱ्या या आमदारांचा, पत्रकार बांधवांना मारहाण करणाऱ्या सत्ताधारी आमदारांचा, या त्रिकुटी सरकारचा, या वृक्षतोड करणाऱ्या सरकारचा, या लाकूडतोड करणाऱ्या सरकारचा, या लाकूडतोड करणाऱ्या सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय, नवीन कायदे कशाला वृक्षतोड करायला, नवीन कायदा रद्द, नवीन कायदा रद्द, वृक्षतोड। एकदा रस्त्यावर आला, मोठ्याने घोषणाबाजी होतीये, राज्य सरकार अपयशी ठरतंय का? राज्य सरकार कुठल्या क्षेत्रामध्ये गेले 6 वर्ष अपयशी नाही ते सांगा। प्रत्येक क्षेत्रात अपयशी आहे आणि या महाराष्ट्राच्या वृक्ष प्राधिकरणावर आघात करणाऱ्या, या वृक्ष संवर्धनावर कुऱ्हाड चालवणाऱ्या या सरकारचा धिक्कार करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहे। तत्कालीन पर्यावरण मंत्री माननीय आदित्यजी ठाकरे यांनी जुन्या हेरिटेज झाडं ही संवर्धन त्यांचं झालं पाहिजे म्हणून वृक्ष प्राधिकरण एक स्थापन करण्यात आलं होतं। ज्यायोगे एका वेळेला 200 झाडांची कत्तल करायची असेल तर स्थानिक प्रशासन तात्काळ परवानगी देते, त्याच्यावर कुठेतरी आळा बसला पाहिजे म्हणून हे महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरण स्थापन करण्यात आलं। त्यायोगे या महाराष्ट्रातील वृक्षतोड थांबली गेली असती आणि एका वेळेला झाडांची कत्तल थांबवावी म्हणून हा कायदा अंमलात आणला होता। या विधेयकाचं सर्व थरातून कौतुक केलं गेलं होतं। आदित्य ठाकरेंची पाठ सर्व थरातून आणि ज्येष्ठांनी खूप चांगल्या प्रकारे थोपटली गेली होती। त्यांचं कौतुक या चालू सरकारला, या त्रिकुटील सरकारला बघवलं गेलं नाही म्हणून त्यांनी या ठिकाणी नवीन विधेयक आणलं आणि जुना कायदा हा जो पारित केला गेला होता तो रद्दबादल ठरवण्यात आला। आता या संपूर्ण महाराष्ट्रातले अनेक शहरातले बिल्डर एका वेळी 200 नाही तर 500 झाडांची कत्तल करतील आणि या महाराष्ट्राची हिरवाई, जी थंडगार हिरवाई आहे ही नष्ट करतील। या ठिकाणी सिमेंटची झाडं उभं राहतील आणि त्यानंतर पावसाचा परिणाम काय होईल, पावसावर काय परिणाम होईल, पिण्याला पाणी राहणार नाही, आंघोळी तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचे वांदे होतील। पुढचा आगामी धोका ओळखून आदरणीय आदित्यसाहेब ठाकरे यांनी हा नवीन कायदा पारित केलेला असताना सुद्धा या चालू सरकारला हे बघवलं गेलं नाही म्हणून हा कायदा रद्द केला, त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो। पुण्यातील वेताळ टेकडी असेल, सलीम अली बर्ड अभयारण्य असेल, त्यानंतर नदीकाठचा प्रकल्प असेल, या ठिकाणी 7,500 झाडांची कत्तल या ठिकाणी होणार आहे, ती कुठेतरी थांबली गेली होती पण हा कायदा रद्द केल्यामुळे या झाडांची कत्तल आता थांबणार नाही म्हणून हा कायदा रद्द व्हावा म्हणून आम्ही रस्त्यावर उतरलो। आदित्य साहेब